बैल पोळ्यानिमित्त एवढा मोठा बाजार कुठला आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल सांगतो। तर आज आलोय आपण बैल पोळ्याच्या निमित्तानं बाजाराला। आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी बैल पोळा हा एक मोठा सण म्हणून साजरा केला जातो। तर आज त्यासाठी आपण आलेलो आहे। बघा तुम्ही बघू शकता बाजार कशा प्रकारे भरलेला आहे। तर आले आपण आपल्या मित्रांकडे गेलो, आधी त्यांच्याकडे गेलो। गरीबाचा बाजार, गरीबाचा बाजार, गरीबाचा फायदा, गरीबाचा फायदा। मग मित्रांच्याकडून आलोय बघा इकडे, त्यांचं ब्रीद वाक्य तर दाखवलंच तुम्हाला कशा प्रकारे होतं। तर मग आलोय बघा बैलाच्या झुलीवाल्यांकडे, त्यांच्याकडून झूल बघितली आणि तुमच्या इकडे झुलीला काय म्हणतात तर कमेंट करून सांगा मित्रांनो। आणि मग परत जायचं होतं आपल्याला अजून बाकीच्या वस्तू बघायला कशा प्रकारे आहे। तर अजून आपण पोळ्याचा व्हिडिओ टाकणारच आहे। तर त्यासाठी तुम्हाला पहिले फॉलो केलं नसेल तर आपल्याला फॉलो करा, किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मग तिथून गेलो बघा आपण वादीवाल्यांकडे, जे की आपल्याला साज लावण्याकरता ते पट्टे राहतात। तर ते बघितले बघा, मग ते बघितलं बघा आणि तिथून आपल्याला जायचं होतं पायामधील पैजण बघायला। ते पैजण बघितले बघा, तुम्ही बघू शकता पैजणची बनावट कशा प्रकारे आहे। तर मग ते झालं बघा, मग तिथून आलो आपण, आपल्याला बघायचे होते कसाट्या बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे। तर नवीन काशाच्या असल्या कारणानं ते आवाज चांगले स्ट्रॉंग देत आहेत। मग तर तुम्हाला नवीन एक ॲटम दाखवायचा राहिला, जशी आपण गळ्यामध्ये चेन घालतो तसे आपण तोळे बघितले बघा, बघू शकता तुम्ही तोळे कशा प्रकारे आहे। तर आणि शेतकऱ्यांसाठी एवढा महत्त्वाचा सण आहे की गरीबातला गरीब पण आपल्या स्वतःच्या बैलांसाठी हा साज नेतो। घ्यायचा होता आपल्याला घरी पूजनासाठी पिठोळी पठाचा चाट, तर तो घेतला आपण आणि मग जायचं होतं आपल्याला छोटे बैल घ्यायला। मग आलोय बघा आपण छोटी बैलजोडी घ्यायला, कारण की तिला पूजेचा मान राहतो त्यासाठी, आणि दुसऱ्या दिवशी ताना पोळा राहतो तर त्या दिवशी त्या बैलाचा मान राहतो। आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या इकडे बैल पोळ्याचा बाजार कशा प्रकारे राहतो तर कमेंट करून सांगा। आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एवढा मोठा आनंद बघून खरंच मनाला समाधान वाटलं। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, नमस्कार।